औरंगाबादच्या सिडको भागात नगरसेवकांनाच पाण्यासाठी असा ठिय्या करावा लागतोय। सिडको हडको भागात वेळेवर पाणी येत नसल्यानं नगरसेवकांनी नागरिकांसह आंदोलन केलं। पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही पाण्याचं वेळापत्रक सुधारत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत। सणासुदीच्या दिवसात तरी यात फरक पडेल अशी आशा होती, मात्र तसंच झालं नाही आणि असा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल। आम्हाला पाणी अजिबातच येत नाहीये। एक जवळपास 1.5-2 महिने व्हायलेत आम्ही अगदी टँकर मागवतोय, पाणी येत नाही आम्हाला। एक तर वेळ ठीक आहे, थोडी बहुत इकडे तिकडे होती ते ठीक आहे, पण पाणी मात्र फोर्सने अजिबातच नसते आमच्याकडे। आंदोलनानंतर आयुक्त आणि महापौर यांच्या समक्ष नगरसेवकांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली। मात्र या बैठकीत आयुक्तांसमोरच गोंधळ झाला आणि कुठल्याही निर्णयाविना ही बैठक संपली। या परिस्थितीसाठी आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। आम्ही आयुक्ताला ज्यावेळेस भेटायला गेलो, आयुक्ताची बाजू आम्ही जे प्रश्न मांडले समोर, जे गेल्या 2 महिन्यापासून जे प्रश्न आम्ही चर्चेला आणले, त्या प्रश्नासंदर्भात ते बोलायला तयार नव्हते। ते फक्त त्यांच्याच भाषेत आणि आरळीच्या भाषेत ते बोलत होते की आम्ही असं करू, आम्ही तसं करू। ठोस उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही की पाण्याचा प्रश्न कधी मिटणार आहे। प्रशासनाने या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे, पण याच्यामध्ये आज आयुक्त असेल, प्रशासन असेल, याला सबसेल फेल ठरलेलं आहे। आणि दुसरं जे आयुक्तांचं काम होतं ह्या गोष्टीचं येऊन बघण्याचं, पण त्या बाबतीत त्याने एकदम दुर्लक्ष केलं आहे। आणि दुसरं त्यांना अरे रवीची भाषा, त्याला प्रत्येक वेळेस वाटतं की नगरसेवक हे चुकीचं काम घेऊन जातोय। तर या संदर्भातली तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर केली जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलंय। सरसकट पूर्ण सिटीमध्ये सारख्याच वॉटर सप्लाय असायला पाहिजे। काही ठिकाणी आहे ते 2 दिवसामध्ये आड आहे, काही ठिकाणी 3 दिवसामध्ये आहे, काही 4 ठिकाणी आहे। तो अशा प्रकारचे जे डिस्टर्बन्स झालेले आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेले आहे। कोणकोणत्या एरियामध्ये सर्वात जास्त अफेक्ट होणार आहे, पाणीचा डिस्चार्ज वाढवण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागेल याची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे। सकाळीच आमची मीटिंग झालेली आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अडचण फेस्टिवल सीझनमध्ये लोकांना व्हायला नको। खूप गोंधळानंतर खासगी कंपनीकडून महापालिका प्रशासनानं पाणी पुरवठा स्वतःच्या ताब्यात घेतला, मात्र तरी सुद्धा पाणी पुरवठ्याचा गोंधळ कायम आहे। त्यामुळे महापालिकेपेक्षा खासगी कंपनी बरी होती अशा प्रतिक्रिया येत आहेत। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।